राधे राधे मंडळी. तर कसे आहात? तर आज मी असं सुंदर असा वन पीस वेअर केलेला आहे बिकॉज आज माझा बर्थडे आहे, त्यामुळे स्पेशली मी हा ड्रेस आज वेअर केलेला आहे जो की मला खूप आवडतो. आणि गाईज आज बर्थडे आहे, ऑफकोर्स तो घुमने तो जाना बनता आहे. तर आज आम्ही जाणार आहोत एका सुंदर अशा हिल स्टेशनवरती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गाईज, तुम्हाला खूप खूप धमाल येणार आहे, खूप एन्जॉय करणार आहे, तुम्ही बिलकुलही बोर होणार नाही ह्याची गॅरंटी मी देते तुम्हाला. हे बघा, आमची जाण्याची लगबग चालू झालेली आहे. आपण जिथे जाणार आहोत ना तिथे प्रायव्हेट व्हेकलनी सुद्धा आपण जाऊ शकतो, बट आमच्याकडे स्वतःची इनोवा आहे, त्यामुळे आम्ही ती घेऊन निघालेलं आहोत. आणि अशा पद्धतीने आज माझा बर्थडे आहे, ऑफकोर्स तर मीच ड्रायव्हिंग करणार होते. तर ही आम्ही आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि खूपच सुंदर आहे आजचा जिथे आम्ही जाणार आहोत ना ते प्लीज अतिशय अप्रतिम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला 100% हा व्हिडिओ आवडणार आहे ह्याची गॅरंटी मी तुम्हाला आत्ता देते. तर ह्या अशा पद्धतीने आम्ही निघालो आणि आज माझा ऑब्वियसली बर्थडे आहे, त्यामुळे मी दिवसाची सुरुवात ही भोलेनाथच्या दर्शनाने करणार आहे असा प्लॅन केलेला होता. आणि आम्ही त्यासाठी या दर्शनासाठी भोलेनाथच्या मंदिरात आलेलो आहोत आणि तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे निघालो. आणि त्यानंतर आम्ही वडापाव, वडा, इडली अशा पद्धतीने स्नॅक्स घेतलेले आहे आणि आता पुढे निघालो आहे आमच्या प्रवासाला. तर आता तुम्हाला कळालेलंच असेल की कुठे आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत. तर इतकं सुंदर असा ॲटमॉस्फिअर होतं. ॲक्च्युली आम्ही रेनी सीझन होता त्यावेळी निघालेलो होतो, बिकॉज तेव्हा वेदर खूपच सुंदर असतं, खूपच असं फ्लावर्स, हिरवीगार झाडं, हिरवीगार अशी माउंटेन्स तुम्ही बघू शकता. किती सुंदर असं वेदर होतं त्या दिवशी जेव्हा आम्ही निघालो. बघा किती निळभोर असं आकाश, पांढरं शुभ्र असे ढग, अतिशय सुंदर असं ॲटमॉस्फिअर होतं त्या दिवशी. आणि हे बघा, असं मुलांनी किल्ला पण बनवलेला होता. माझ्याही मुलांना, दोन्ही मुलांना मी दाखवलं होता किल्ला, त्यांना खूप आवडला. आणि तिथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं ॲटमॉस्फिअर आहे, पाणी आहे, वरती निळभोर असं आकाश आहे, फ्लावर्स आहे, डोंगर आहे, हिरवीगार झाडं आहेत. आम्ही हे बघा, माझ्या मागे किती सुंदर असा व्ह्यू आहे. आम्ही तिथे खूप फोटो घेतले, व्हिडिओ घेतले. आता तुम्हाला कळालेलंच असेल आम्ही कुठे आलो. हे आम्ही निघालो आहे लवासा सिटी बघण्यासाठी. ॲक्च्युली हे फार दिवसांपासून आम्हाला जायचे होते, तिथे बघायची होती. लवासा सिटी बाबतीत खूप खूप ऐकलेलं आहे, मला फार दिवसांची इच्छा होती बघण्याची. तर आम्ही त्यासाठी तिथे निघालो आणि आम्ही तिथेच माझं बर्थडे सेलिब्रेट करण्याचं ठरवलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही व्ह्यू किती सुंदर अप्रतिम असा आहे. तिथे गेल्यानंतर माझे डोळे लिटरली थक्क झाले, म्हणजे फर्स्ट टाईम मी असा व्ह्यू बघितलेला होता, खूपच सुंदर होता. हे बघा, आता आपण आहे लवासा सिटीच्या एंट्री पॉईंटवरती. बघा, हे लवासा सिटीचं गेट आहे. वेलकम टू लवासा, तुम्ही बघू शकता. हे बघा, लवासा सिटी पोचलेलं आहोत. तर 65 किलोमीटर आहे तिथे पुण्यापासून आणि 200 किलोमीटर आहे मुंबईपासून. आणि 2 व्हीलरसाठी सुंदर असं हिल स्टेशन आहे आणि इथे प्रायव्हेट हेवी व्हेकलसाठी जाऊ शकता घेऊन जाणार असेल आणि तुम्ही स्वतःची असेल तर बेस्टच आहे व्हेकल. तर आम्ही स्वतःची एंट्री घेतलेली आहे व्हेकल. आणि प्रति रोड तर अमेझिंग आहे, खूप सुंदर रोड आहे. मान्सूनमध्ये तर अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसतो इथे. वॉटरफॉल्स खूप वॉटरफॉलसुद्धा असतात. आम्ही इनफॅक्ट मान्सूनमध्ये चालू होतो, वॉटरफॉल भरपूर आम्हाला भेटले आणि खूप एन्जॉय केलं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट गाईज, तुम्ही तिथे जाताना प्लीज कॅश कॅरी करा, बिकॉज ते ऑनलाईन पेमेंट हे होत नाही, त्यामुळे कॅश कॅरी करणं हे ऑब्लिगेटरी आहे. लवासा सिटी ही खूप कलरफुल आणि खूप स्टायलिश अशी इटालियन बिल्ड सिटी आहे. लवासा सिटी म्हणजे असं मोठ्या लोकांचं, श्रीमंत लोकांचं तिथे राहण्याचं एक स्वप्न होतं एक. बट ते आता ते घोस्ट सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तिथे सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे. खूप मोठ्या मोठ्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेली होती. हा सरकारी प्रोजेक्ट आहे आणि आता तो पूर्णपणे टोटली असा बंद झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मोठे मोठे बंगलोज, विलाज बनवलेले गेले होते त्यावेळी. आणि आजही ते खूप सुंदर दिसत आहे. बट आज एक घोस्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. पूर्वी खूप मोठे होते तिथे. कॉलेजेस, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल, मोठे मोठे मॉल वगैरे सर्व काही तिथे
इस्टॅब्लिश केलेले होते. बट आज ते एक विरान पडलेलं सिटी म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला जर कुठे असं फॉरेन सिटी जर बघायची असेल तर आपण आता आपण तिथे जाऊन रिअल म्हणजे तो फील घेऊ शकतो. जसं फॉरेन सिटी जे असते ना तशी तो फील आपण तिथे गेल्यानंतर घेऊ शकतो. इतकी सुंदर सिटी म्हणून ती ओळखली जाते. आम्ही गेलो होतो बट खूप 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 आता पूर्वी जितकं सुंदर होतं आता तसं बिलकुलही राहिलं नाही. आता खूप विरान झालेली आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला खूप मोठमोठे बंगले, खूप मोठे मोठे विलाज वगैरे आहे तिथे बघू शकता. ग्रीनरी वगैरे खूप तिथलं सर्व बांधकाम वगैरे खूपच अमेझिंग असं आहे. आणि आजही तो तितकंसं इतकं छान नाही. पूर्वी खूप सुंदर दिसायची बट आजही ती छानच दिसत आहे. बट आत्ता कुणी तिथे जास्त राहत नाही. तर असे टुरिस्ट वगैरे जात असतात फक्त फिरण्यासाठी वगैरे वगैरे. बघा आता किती डरावणं दिसत आहे. खरंच ते घोस्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. हे बघा ह्यासाठी ते खंडर अगदी कम्प्लिटली खंडर होऊन गेलेलं आहे. खूप विरान झालेलं आहे. माझं खूप दिवसांचं स्वप्न होतं तिथे जाण्याचं. प्रोजेक्ट ॲक्च्युली ते आज काही झालेला आहे. बंद माझा झालेला बर्थडे आहे. होता त्यामुळे मी ह्या कंडिशनमध्ये आता पोहोचलेला आहे. मिस्टरांना त्यामुळे म्हटलं तो की बंद तिथे जाऊन झालेला आहे. सेलिब्रेट करूया आपण. त्यामुळे मी हा रवा केक बनवलेला आहे. घरीच बनवला मी बिकॉज रोज असं क्रीमचे केक वगैरे खाऊन फार कंटाळा आलेला होता. त्यामुळे मग रवा केक मी घरी बनवला. ॲक्च्युली मी केक मेकर आहे त्यामुळे मी स्वतःचा हा रवा टुटी फ्रुटी केक बनवला. अतिशय अमेझिंग असा हा केक असतो आणि मी हा बनवला आणि तिथे जाऊन आम्ही हा कटिंग करणार होतो. त्यामुळे आम्ही हा पार्सल नेलेला होता आणि अशा पद्धतीने तिथे आमचं सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. आम्ही खूप फोटो काढले, खूप रील्स बनवले, खूप व्हिडिओज काढले. हे बघा माझे मिस्टर फोटो काढत आहे आणि कैवल्य आणि आम्ही दोघेजणं तिथे बसून गप्पा मारत होतो. खूपच रिलॅक्स असं प्लेस आहे आणि खूपच सुंदर, खूप रिलॅक्सेशन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तिथे नक्की जावं. माझं बड्डे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. मला खूप दिवसांची इच्छा होती तिथे जाण्याची बिकॉज मी खूप लोकांकडनं ऐकलेलं होतं लवासा सिटी खूप सुंदर आहे. एकदम इटलीचा फील येतो तिथे गेल्यानंतर असं मी ऐकलं होतं. त्यामुळे खूप जाण्याची इच्छा होती आणि फायनली ती फुलफिल झालेली आहे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर केक कटिंग केली आणि एकमेकांना भरवला पूर्ण केक. म्हणजे केक केव्हा संपला कळालं पण नाही. इतका टेस्टी आणि डिलिशियस केक होता तो. काही लॅप्स लावला बंद करून लॅप्स लावणार खूप मोठा सगळंच पाहिजे तुला 4 लोकांमध्ये आता एकदा आणि हा तुम्ही जो ब्रिज बघताना आम्ही जिथे बसलेलो आहोत त्या ब्रिजला म्हणतात लवासा ब्रिज. तर दोन्ही साईडनी कनेक्ट करण्यासाठी हा ब्रिज बनवलेला आहे. तुम्ही एका साईडवरून दुसऱ्या साईडला जाण्यासाठी हा ब्रिजचा आपण यूज करू शकतो. आणि अतिशय सुंदर, अतिशय पाणी पण तुम्ही बघू शकता किती नीट अँड क्लीन आहे. बिकॉज वेदरच त्या दिवशी खूप क्लीन होतं. एकदम निरभ्र असं आकाश होतं, पांढरं शुभ्र आणि एकदम निळभोर असं आकाश होतं. त्यामुळे पाणीसुद्धा अतिशय सुंदर, एकदम निळं नीट अँड क्लीन वाटंसुद्धा दिसत आहे. खूप 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 सुंदर अमेझिंग असा व्ह्यू. मी तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेन एकदा तरी लवासा सिटीला जा तुम्ही. पुन्हा पुन्हा लवासा सिटीला जाण्याचा आग्रह धरणार, इन्सिस्ट करणार. इतका सुंदर ती प्लेस आहे. ॲक्च्युली लवासा सिटीमध्ये 5 असे मोठे मोठे टाउन्स आहे आणि ही मिडलला जी रिवर आहे तिला मुठा रिवर असे म्हणतात. इधर भी
बघा किती नीट अँड क्लीन आहे. आणि स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण आहे बरं का तिथे, अजूनही आहे, चालू आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो ना, आम्ही रिसेंटलीच गेलो होतो तेव्हासुद्धा चालू होत्या. तुम्ही पण जाऊन तिथे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करू शकता. भरपूर प्रमाणात असं तिथे बोटिंग वगैरे पण अवेलेबल आहे. आणि तुम्ही पाणी तर बघू शकता किती किती सुंदर आहे. सिटी पण बघू शकता मागे किती सुंदर आहे. असे मोठे मोठे उंच असे माउंटेन्स आहे, अतिशय हिरवेगार माउंटेन, ते पाणी, तो ब्रिज, नंतर ते मोठे मोठे बंगलोज वगैरे तुम्ही व्ह्यू बघू शकता. हे बघा वॉटर बोटिंगसुद्धा चालू आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही थोडेसे रील पण आम्ही शूट केल्या, थोडेसे व्हिडिओ पण काढले. असे इतक्या सुंदर सिटीमध्ये गेल्यानंतर ऑब्वियसली रील तो निकालना बनता आहे. आम्ही भरपूर धमाल केली. आणि सडनली पावसाला सुरुवात झाली. अतिशय सुंदर असा तो मुवमेंट होता. मी तुम्हाला डिस्क्राईब नाही करू शकत, बिकॉज खूपच सुंदर होता. सडनली पाऊस एकदम फास्ट असा पाऊस चालू झाला, तुम्ही बघू शकता. आणि सडनली स्टार्ट पण झाला आणि स्टॉप पण झाला. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर असं वेदर, आणखीच एकदम नीट अँड क्लीन झालं होतं, एकदम क्लिअर वेदर झालं होतं. हे बघू शकता तुम्ही, माउंटेनमध्ये पांढरे शुभ्र असे ढग आलेले होते, खूप दाटून असे ढग आलेले होते. आणि अतिशय सुंदर असा तो व्ह्यू झालेला होता, ॲटमॉस्फिअर झालेलं होतं. तुम्ही बघू शकता डोंगरावरती किती सुंदर असे ढग उतरलेले होते. चारही साईडने असे ढग असे दाटून आलेले होते. आमच्यासमोर तुम्ही ढग बघू शकता, अतिशय सुंदर असा व्ह्यू होता. त्यानंतर पण आम्ही तिथेसुद्धा स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही रील्स बनवण्यासाठी, फोटोशूट करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, भरपूर असे रील्स बनवले आम्ही मनसोक्त, म्हणजे भरपूर बनवल्या तरीही आमचं मन अगदी भरत नव्हतं, इतके रील्स आम्ही बनवले. इतका सुंदर व्ह्यू होता. तुम्ही नक्की तिथे जा तुम्ही आणि एन्जॉय कराल. भरपूर रील्स व्हिडिओज आमच्यासारखेच तुम्ही शूट करू शकता आणि एन्जॉय करू शकता. मला भेट इकडे फिरणं आता बोलतो. त्यानंतर माझे हजबंड आणि आम्ही दोघांनी सुद्धा भरपूर असे रील्स शूट केले. ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यावेळी पाऊससुद्धा चालू होता, अतिशय सुंदर असा व्ह्यू होता. पाऊस चालू होता आणि सर्वत्र असं ढग दाटून आलेले होते. आणि माझा ऑब्वियसली बर्थडे होता, त्यामुळे एकदम रोमॅन्टिक फिल्मी स्टाईल पद्धतीने माझ्या हजबंडने मला गिफ्ट दिले होते, रोजेस. तर खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही डान्स पण केला. आम्हाला डान्स बिलकुलही येत नाही दोघांनाही, बट स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही डान्स रील्स बनवण्यासाठी, बिकॉज वेदरच एवढा कूल होता, वरतून पाऊस चालू होता आणि त्यामुळे खूप असं थंड असं वेदर होतं. आणि बघू शकता व्ह्यू पण मागे आमच्या बॅक साईडला पण किती सुंदर असं व्ह्यू दिसत आहे. त्यामुळे आम्ही भरपूर एन्जॉय केला, भरपूर रील्स बनवले आणि स्वतःला कंट्रोल करू शकलो नाही. बघू शकता व्हिडिओमध्ये. माझ्याकडे बघा, असं नाही माझ्याकडे बघा. चला तर आता पुढे निघूया, पुढच्या प्रवासासाठी निघूया.
इथे कैवल्य म्हणे मला गाडीवरती बोनेटवरती बसायचं आहे आणि पापा मला प्लीज तुम्ही ड्राईव्ह करा आणि मी पुढे बोनेटवरती बसेल, मला रील्स बनवायचे आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्याने तिथे रील बनवली. नाही पाडत नाही. तर मी अशा पद्धतीने माझा बर्थडे आज एन्जॉय केला, धमाल केली, भरपूर मस्ती. सो गाईज, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट असे युजफुल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला शेअर करा, सो दॅट ते पण तिथे जाऊन एन्जॉय करू शकता. आणि प्लीज तुम्ही गेले असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे मला कमेंट करून नक्की कळवा. आय विल वेट फॉर युअर कमेंट. सो चला तर मग आता आज भरपूर फिरलो, भरपूर एन्जॉय केला, भरपूर रील्स बनवले. त्यामुळे आता भरपूर अशी भूक पण लागलेली आहे. तर असं मस्तपैकी आता जेवण करूया. आता त्यासाठी आपल्याला हॉटेल बघावं लागेल. आता एक असं छानसं हॉटेल आता बघावं लागेल. हे बघा, आम्हाला हॉटेल राजयोगमध्ये आम्ही थांबलो जेवण्यासाठी, डिनर करण्यासाठी. तर तिथे आम्ही भरपूर असा डिनर केला, माझा बड्डे एन्जॉय केला. मुलांनी पण कोल्ड्रिंक्स वगैरे एन्जॉय केले. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि माझ्या पुतण्याने मला असं खूप सुंदर असं सरप्राईज दिलं. हे बघा, पर्स त्याने मला गिफ्ट केली, जी मला खूप आवडली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पर्स ही